भारत, जिथे विविधता हीच आपली ओळख आहे। एका बाजूला होळीचे रंग उधळले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला रमजानचे पवित्र उपवास सुरू आहेत। गल्लीत एका बाजूला गुलाल दिसतोय, तर दुसरीकडे इफ्तारच्या तयारीची लगबग। खऱ्या अर्थानं हा फूड एक्सप्लोरेशन आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचा काळ आहे। पण याच उत्साहाच्या वातावरणात दिल्लीतील उत्तम नगरमधून एक सुन्न करणारी बातमी समोर येते। एका क्षुल्लक वादातून 26 वर्षाच्या युवकाची हत्या केली जाते, ज्याचं नाव आहे तरुण कुमार। ज्या सणांनी आपल्याला एकत्र आणायला हवं, त्याच सणांच्या निमित्तानं आपण एकमेकांचा जीव घेण्याइतपत आपली मजल जाते। या जवान बच्चा मार दिया जी उन्होंने, अब क्या कर सकते हैं हम। एक एक व्यक्ति को चुन करके माँ को मारा, पिता को मारा, बच्चों को मारा, चाचा को मारा, ताऊ को मारा। होळीच्या दिवशी एका लहान मुलीनं चुकून फेकलेला पाण्याचा फुगा एका महिलेला लागला। हे निमित्त झालं, पण खरंच विचार करा, एका फुग्यामुळे कोणाचा जीव घेतला जाऊ शकतो का? नक्कीच नाही। हा राग त्या फुग्याबद्दल नव्हता, तर हा राग आपल्या मनात वर्षानुवर्षे पेरलेल्या द्वेषाचा किंवा अहंकाराचा स्फोट होता। रात्रीच्या अंधारात जेव्हा जमावानं तरुणवर हल्ला केला, तेव्हा त्यांनी फक्त एका माणसाला मारलं नाही, तर त्या एकतेच्या भावनेलाही जखमी केलं। आपल्या भारत देशामध्ये विविधतेत एकता ही ओळ केवळ फक्त पुस्तकांपुरती मर्यादित राहिली आहे का? एका बाजूला आपण एकमेकांच्या सणांना शुभेच्छा देतो, शिरखुर्मा आणि पुरणपोळीचा आस्वाद घेतो, पण दुसरीकडे सणांच्याच काळात आमचा सण मोठा की तुमचा, किंवा आमच्या भागात असं कसं झालं, यावरून हिंसेचे प्रकार वाढले आहेत। सणांचा मूळ उद्देश जो आनंद आणि प्रेम होता, तो कुठेतरी हरवलाय आणि त्याची जागा आता शक्ती प्रदर्शनाने घेतली आहे। सण हे फक्त निमित्त ठरतात, पण मूळ कारण असतं ते म्हणजे सहिष्णुतेचा अंत। एकमेकांबद्दलचा अविश्वास, सोशल मीडिया आणि चुकीच्या माहितीमुळे दोन समुदायांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे। अहंकार, माझ्या सणावेळी तू असं कसं केलंस, हा अहंकार संवादाची दारे बंद करतो आणि परिणाम आज तरुणच्या घरात सूतक आहे। पण विचार करा, ज्यांनी हे केलं त्यांच्याही घरात आता कायमचा अंधार झाला आहे। एका क्षणाच्या रागाने दोन समाज आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। जेव्हा आपण म्हणतो की भारत हा एकतेचा देश आहे, तेव्हा त्या एकतेची परीक्षा अशाच कठीण काळात असते। सण एकत्र येण्यासाठी असतात, पण आज परिस्थिती अशी आहे की सण आले की पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो। ही आपली प्रगती आहे की अधोगती? एका लहान मुलीची चूक सुधारण्याऐवजी एका तरुणाचा बळी घेण्यापर्यंत आपली मजल जाते, हे आपल्या समाजाचे सर्वात मोठे अपयश आहे। रंगांनी मनं जोडली पाहिजेत, रक्ताने रस्ते माखले नाही पाहिजेत। तरुणाची हत्या ही केवळ एका कुटुंबाची हानी नाहीये, तर ती आपल्या संस्कृतीला लागलेली काळिमा आहे। जर आपल्याला खरोखर विविधतेत एकता टिकवायची असेल, तर सर्वात आधी आपल्या मनातील हिंसेची भावना काढून टाकावी लागेल। तुम्हाला काय वाटतंय? सण साजरे करताना आपण आपला संयम का गमावतोय? ही कट्टरता थांबवण्यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो? कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया, आपले विचार नक्की मांडा। जागरूक रहा, माणुसकी जपा। धन्यवाद।